समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोनवरती बोलते, मला 90% लोकांची एकच समस्या माझ्या समोर येते. ताई, माझ्या भावाचं लग्न जमत नाहीये. ताई, माझ्या बहिणीला हवा तसा योग्य वर मिळत नाहीये. कितीतरी आयांचे फोन येतात की ताई, माझ्या मुलांचा विवाह, माझ्या मुलीचा विवाह लांबत चाललेला आहे, वय उलटून चाललेलं आहे, मात्र मनासारखा जोडीदार किंवा मनासारखं स्थळ लागत नाहीये. कितीतरी माझ्या छोट्या अशा ताई आहेत की त्यांचे फोन येतात की ताई, 25 वर्ष वय झालंय, 28 वर्ष वय झालंय, पण अजूनही आमचं लग्न जुळत नाहीये. बघा, आत्ताच्या काळामध्ये खरं तर लग्न जुळवून घेणं हे खूप कठीण झालंय. काही योग असे असतात की जे पटकन जुळतात, पण काही योग असे असतात की जे खूप लांबतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या लग्नाचे योग जुळवून आणण्यासाठी कितीही तुमच्या नशिबामध्ये यावर्षी किंवा अजून 10 वर्षी योग नसेल तरी तो योग खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. बघा, जे उपाय मी आता सांगणार आहे हे उपाय तुम्ही स्वतःसाठी करा, तुमच्या मुलांसाठी करा, मुलीसाठी करा, बहिणीसाठी, भावासाठी, दिरेसाठी, कुणासाठी ज्या व्यक्तीचं लग्न जुळावं असं तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीसाठी तुम्ही हे उपाय करू शकता. बघा, सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळतो म्हणजे लग्न जुळतं, तेव्हा सगळ्यात पहिला कार्यक्रम कुठला होतो? हळदी कुंकू. पहिले हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर जसं लग्न जवळ येतं लग्नाच्या आदल्या दिवशी आपण त्या व्यक्तीला हळद लावतो. म्हणजे कुठलंही शुभ कार्य असेल किंवा विवाहासारखं अत्यंत शुभ कार्य असेल त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे हळद. हीच हळद तुमच्या जीवनामध्ये गोडी निर्माण करते, स्थैर्य आणते. तुमचे जे काही नातेसंबंध आहेत हे नातेसंबंध अत्यंत प्रेमाने मजबूत करते. याच हळदीचे मी तुम्हाला आता काही उपाय सांगत आहे. यातील जो पहिला उपाय आहे हा उपाय शक्यतो तुम्हाला गुरुवारी करायचा आहे, कुठल्याही गुरुवारच्या दिवशी, कारण हळद ही गुरुची कारक आहे. हळदीचा संबंध गुरुग्रहाशी निगडीत आहे. गुरुवारी जर हळदीचे उपाय केले तर गुरुबळ मजबूत होतो, गुरु तुम्हाला साथ देते आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा जर विवाहाचे योग जुळत नसतील किंवा सतत काहीतरी विवाहात अडचणी येत असतील तर ह्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि विवाहाचे योग लवकर जुळून येतात. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा अगदी रात्री जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा आहे. घरातल्या कुठल्याही एका निवांत शांत कोपऱ्यामध्ये, शक्य असेल तर घराच्या बाहेर अंगणामध्ये पण चालेल, टेरेसवर पण चालेल, बाल्कनीमध्ये, जी गॅलरी असते तिथे पण चालेल, जिथे कुठे घराच्या आसपास किंवा घराच्या आत जागा असेल तिथे तुम्हाला एक हळद घेऊन बसायचं आहे. ठीक आहे. जी हळद तुम्ही घेणार आहात ती हळद तुम्हाला एका बाजूने ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. एका बाजूने हळद, एका बाजूने सुपारी. जिथे बसाल तिथे एक कापड अंथरा, लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं खाली जमिनीवरती कापड अंथरा. कापडावरती एका बाजूला सुपारी आणि एका बाजूला हळद ठेवायची आहे. हळदीच्या आणि सुपारीच्या मध्यभागी तुम्हाला एक अंतरपाट म्हणजे सफेद रंगाचे कापड, ब्लाऊज पीस असेल काहीही चालेल, फक्त सफेद रंगाचं कापड एक मध्यभागी तुम्हाला ते पकडायचं आहे. तुम्हाला अजून एक व्यक्ती या उपायासाठी लागेल. तुमच्या घरातली कुठलीही एखादी व्यक्ती असेल चालेल. त्या व्यक्तीला फक्त तुम्हाला हा मधी कपडा घेऊन उभं राहायला सांगायचं आहे आणि एका बाजूला तुम्हाला उभं राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे विवाहाचे मंगल अष्टक आहे हे संपूर्ण येत असेल तर संपूर्ण किंवा मंगल अष्टकामाचा फक्त एक कडवा, यूट्यूबला सहज मिळेल, गुगलला सहज मिळेल, एक कडवा किंवा संपूर्ण शक्य असेल तर संपूर्ण, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला मंगल अष्टकम तिथे म्हणायचं आहे. मंगल अष्टकम म्हटल्यानंतर तुम्ही ज्या व्यक्तीसाठी उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आज माझ्या बहिणीचं, तिचं नाव घ्यायचं, आज माझ्या बहिणीचं, आता माझ्या बहिणीचं नाव आहे रिद्धी, मी म्हणणार आज माझ्या बहिणीचं म्हणजे रिद्धीचा विवाह संपन्न झालेला आहे.
तुम्ही मुलासाठी करताय, तुमच्या मुलाचं नाव आहे कुणाल. तुम्हाला म्हणायचं आहे आज माझ्या मुलाचं म्हणजे माझ्या कुणालचा विवाह संपन्न झालेला आहे. आज माझ्या भावाचं राहुलचं विवाह संपन्न झालेला आहे. आज माझ्या बहिणीचा शीतलचा विवाह संपन्न झालेला आहे. आज माझ्या दीराचा समीरचा विवाह संपन्न झालेला आहे. आज माझ्या नंदेचा काजलचा विवाह संपन्न झालेला आहे. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्या व्यक्तीचं नातं आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तो विवाह संपन्न झालेला आहे फक्त एवढंच म्हणायचं. एवढं करून झाल्यानंतर आता मधलं अंतरपट बाजूला करून टाकायचं. त्यानंतर जी सुपारी आणि त्याच्या बाजूला असणारं समोर असणारं जे हळकुंड आहे दोनही गोष्टी तिथून उचलायच्या. आता ही सुपारी आणि हळकुंड दोनही गोष्टी एकत्रित जे कापड खाली तुम्ही अंथरलेलं आहे त्याच कापडामध्ये दोनही गोष्टी एकत्रित घट्ट बांधायच्या आणि दोनही गोष्टी आपल्या घरामध्ये गुप्त कुठेही एखाद्या छान स्वच्छ पवित्र ठिकाणी ठेवून द्यायच्या. आता या गुरुवारी हा उपाय केला तर तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत त्या दोनही वस्तू एकत्रित ठेवायच्या आहेत. पुन्हा पुढच्या गुरुवारी तुम्हाला त्याच वेळी किंवा त्याच टायमाला हा उपाय करण्यासाठी बसायचा आहे. पुन्हा मध्ये अंतरपाठ पकडायचं. पुन्हा एकदा तुम्हाला मंगलाष्टका म्हणायचं आहे. पुन्हा उपाय झाल्यानंतर दोनही गोष्टी कापडामध्ये घट्ट बांधून तुम्हाला घरामध्ये गुप्त ठेवायच्या आहेत. असं सलग 4 गुरुवार करा. किती? 4. जो शेवटचा गुरुवार असेल, चौथा गुरुवार असेल, त्या गुरुवारी ही सुपारी आणि ही हळकुंड एकदम गुप्त ठेवायची. त्यानंतर त्याला हातच लावायचा नाही. एका महिन्यातच बघा, एका महिन्यातच ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करताय त्या व्यक्तीला सांगून स्थळ येईल, जवळून स्थळ येईल. त्या व्यक्तीच्या जसं मनात होतं तसं घडून जाईल. ज्या दिवशी त्या व्यक्तीचा विवाह जुळेल की हो हा उपाय केला आणि अवघ्या 10 दिवसात, 5 दिवसात, 8 दिवसात, 15 दिवसात माझ्यासाठी स्थळ आलं, माझं लग्न जमलं. ज्या दिवशी तुमचं लग्न जुळेल, तुमची एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा होईल. आता आमच्याकडे त्याला साखर सुपारी म्हणतात. ते जेव्हा तुमचं होईल तेव्हा काय करायचं, ही सुपारी फोडायची आणि हळकुंड जे आहे ते सुद्धा फोडायचं. हळकुंड फोडायचं, सुपारी फोडायची आणि तुळशीच्या मातीमध्ये ते दाबून द्यायचं. बघा, तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा हा उपाय सांगू शकता. तुमच्या जवळ कुणी असं असेल जे लग्नासाठी तात्काळलेलं असेल तर त्या व्यक्तीसाठी हा उपाय अवश्य त्या व्यक्तीला सांगा. बऱ्याच वेळा काय होतं बघा, एखादं सूक्ष्म कारण असं असतं की त्यामुळे सुद्धा विवाह जुळत नाही, आपल्याला कारण कळत नाही. अशा प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक गुरुवारच्या दिवशी हळद टाकून, म्हणजे आपलं जे अंघोळीचं पाणी असतं त्या अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून त्या पाण्याने स्नान करायचं आहे. छान पिवळे वस्त्र जे आहेत, शक्यतो गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालायचे आहेत. एक चिमूटभर हळद गुरुवारच्या दिवशी तुम्हाला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे. भगवान विष्णूंना हळद अर्पण करत असताना विवाहातील समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. ती हळद आपल्या कपाळाला आणि इथे लावायची आहे. समजा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करताय तर मुलांच्या नावाने मुलांना थोडी हळद अंघोळीच्या पाण्यात घालून द्या. मुलांच्या नावाने भगवान विष्णूंना तुम्ही हळद चढवा आणि ती जी हळद चढवलेली आहे ती मुलांच्या कपाळाला आणि मानेच्या भागामध्ये लावा. हा उपाय सुद्धा तुम्ही कमीत कमी 4 गुरुवार केलात, तुम्हाला सांगते तुमच्या मुलांचे किंवा तुमचे जे थांबलेले विवाहाचे योग आहेत ते जुळून येतील. बऱ्याच वेळा काय होतं की कुणीतरी बाधा करतं, बऱ्याच वेळा कुणीतरी नजर लावतं, बऱ्याच वेळा असं होतं की विवाह जुळता राहतो. म्हणजे सगळं असं समोर येतं पण असं काहीतरी घडतं की जे बनत असणारं जे नातं आहे ते तुटून जातं. अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, एक सिक्का घ्यायचा आहे, एक हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे, एक खारीक घ्यायचं आहे. 4ही वस्तू तुम्हाला एका कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत. लाल वगैरे कापड घ्या, त्याच्यामध्ये घट्ट बांधायच्या आहेत. 4ही गोष्टी घट्ट बांधून जी आपली साठवणुकीची हळद असते किंवा घरात कुठलीही हळद असेल, शक्यतो जी वापरत नसाल त्या हळदीच्या बरणीत किंवा हळदीच्या डब्यामध्ये जे काही असेल पॅकेट किंवा काही, त्याच्यामध्ये ही पुडी जी आहे ना ती गुप्त स्वरूपात तुम्हाला दाबून ठेवायची आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने किंवा स्वतःच्या नावाने ही अभिमंत्रित केलेली पुडी म्हणजे लाल कापडात बांधलेली ही पुरचुंडी पुडी तुम्ही हळदीच्या डब्यामध्ये जर दाबून ठेवली तर तुमचे बंदिस्त झालेले विवाहाचे योग जे आहेत ते खुले होतात आणि ज्या काही तुमच्या विवाहात येणाऱ्या अडचणी असतात तर त्या दूर होतात. खूप साध्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बघा, नक्की करा. यापैकी एक केलं तरी खूप आहे. शक्य असेल तर सगळे करा आणि जसे तुमचे विवाह जुळतील तसे आपल्या याच व्हिडिओला मला कमेंट करून आवर्जून सांगा.